पुराच्या 3 दिवसांनी ठाकरे सक्रिय. उद्धव ठाकरे आज मराठवाड्याचा दौरा करणं अपेक्षित. सुप्रिया सुळेंना राज ठाकरेंचं समर्थन. राज यांनी पत्रक काढत केली राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. राज यांना हवी आहे विना निकष घोषणा. सोलापुरातील सीना नदीचा पूर ओसरेना. गेल्या 3 दिवसांपासून सीना नदीला पूर. 59 गावांना पुराचा वेढा. 124 गावांना सतर्कतेचा इशारा. निकष न लावता सरसकट मदत देणार मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दारपळ निमगावची पाहणी. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करणार मुख्यमंत्री फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन. पीक नुकसानीसह पशुधन नुकसानीची भरपाई देणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद. अजित पवारांनाही आला शेतकऱ्यांच्या नाराजीचा अनुभव. सोलापूरचा दौरा आटपून उपमुख्यमंत्री पवार मराठवाड्यात. मंत्री पंकजा मुंडे पोहोचल्या जालन्यात. बैलगाडीतून केली दुष्काळग्रस्त भागाची पाहणी. मदत वेगानं देण्यासाठी प्रयत्नशील. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य. नंदुरबारमधील आदिवासींच्या मूकमोर्चाला हिंसक वळण. पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रुधुराचा वापर. मोर्चेकऱ्यांची पोलिसांवर दगडफेक. राष्ट्रवादीचे नेते विनोद देशमुखला अटक. दरोडा धमकी प्रकरणी 3 वर्षांनंतर अटक. विनोद देशमुख हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय.